सुप्रीम कोर्टाची सुद्धा गाईडलाईन्स आहेत आपल्याकडे आणि याच्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे की जर पीडिता सांगती आहे, जर ती व्यक्ती सांगतीये मला जातीवाचक शिवीगाळ केल्या गेलेली, मला जातीवरनं स्पेसिफिकली उल्लेख केला आहे, त्या कायद्यामध्ये स्पेसिफिक पुढे हाही सेक्शन आहे की जातीवाचक ज्या शिवीगाळ केल्या गेल्या ती महिला व्यक्ती जर एखादी महिला असेल तर ती शिक्षा पुढे अजून कडक होते सर. असं असताना मग BNSS जास्त प्रिव्हेल करेल सर का अॅट्रॉसिटीचा कायदा? अॅट्रॉसिटीचा कायदा सर ते तपासकामी आलेले होते, त्यांना तपासात सहकार्य करणं आमचं कर्तव्य आहे. पण माझ्या घरात घुसणं, माझ्या कपाटाकडनं त्याच्यातनं माझं इनर्स काढणं हा कुठल्या चौकशीचा भाग होता? माझ्या फोनमध्ये जाऊन मी कोणत्या मुलांना मेसेजेस करते, मी मेसेजेसमध्ये काय लिहिते, तुम्ही पोरांना हे मेसेजेस करता म्हणजे तुम्ही त्या पोरांच्या अंगाखाली झोपत असाल, हे वाक्य वापरणं कोणत्या चौकशीचा भाग होता? आहेस तुम्हाला मांगाची आहेस, तुम्हाला अशाच पद्धतीने सगळे वापरता, तुम्ही आमचं शहर घाण करताय, हा कोणत्या चौकशीचा भाग आहे? ही चौकशी आहे? कोणत्या पद्धतीची चौकशी आहे सर? पोलिसांनाही अधिकार आहे बोलण्याचा? 3 दिवसांपासून जर चौकशी करायची आहे ना तुम्हाला, 1 तारखेला संध्याकाळी 4:30 वाजता मी स्वतः ऍडव्होकेट परिक्रमा खोत छत्रपती संभाजीनगरच्या कामठे सरांशी बोललीये. कामठे सरांना मी सांगितलं जी मुलगी मिसिंग आहे, ज्याच्या चौकशीसाठी ज्या मुलीला शोधण्यासाठी तुम्ही आलात, ती मुलगी तुमच्या सरकारच्या, प्रायव्हेट नाही सरकारच्या जिल्हा महिला बालकल्याण विभागाची. तुम्हाला ही माहिती 4:30 वाजता दिल्या गेलेली आहे सर. 4:30 वाजेपासून 10:30 वाजेपर्यंत त्या पोरींना तिथे डांबून ठेवलं. 10:30 वाजता त्या वन स्टॉप सेंटरला चौकशीला गेलात, सोबत त्या मुलीला घेऊन गेलात. त्यातल्या एका त्या मुलीला रात्री 11:30 पावणे 12ला रस्त्याच्या कोपऱ्यावर सोडून दिलं. आम्ही फोन करून मित्रांना पाठवलं, त्या मुलीला सही सलामत तिच्या रूमवरती घेऊन आलो. त्या मुलीच्या जीवाला जर काही कमी जास्त झालं असतं तर तो कोणत्या चौकशीचा भाग होता सर? जातीवरनं शिवीगाळ करणं हा कोणत्या चौकशीचा भाग आहे? त्यांना त्याच्यासाठी कुठली अथॉरिटी भेटलेली होती सर? आणि पब्लिक सर्वंट जर असं करत असेल तर इमिजिएट ऍक्शन झाली पाहिजे, चौकशी वगैरे नाही. पोलिसांना चौकशीसाठी मदत करणं ठीक आहे सर. पोलिसांच्या सोबत सिव्हिल ड्रेसवरती पोलीस होते सर. आम्ही कशावरनं ओळखायचं ते पोलीस होते? पोलिसांच्या सोबत जे दुसरे कोण लोक आलेले होते ती लोक माझ्या घरात घुसण्याचा संबंध काय होता? त्या पोरींच्या घरात घुसण्याचा तुम्हाला फक्त आयडी कार्ड मागितलाय सर. तुम्ही पोलीस आहात ना, पोलिसांच्या गणवेशात का आला नाहीत माझ्या रूमवरती? तुम्हाला आम्ही विचारलं कुठल्या अधिकाऱ्याने, कुठल्या विश्वासाने आम्ही विश्वास ठेवावा? तुम्ही त्यांच्या ड्रेसमध्ये नाही आहात, त्याच्यामुळे इतका इगो दुखावला गेलेला आहे. त्याच्यावर 6 तास त्या पोरीनं उभं ठेवलं सर, पोलीस स्टेशनला बसू दिलेलं नाहीये खाली फक्त. तर हे तर खूप लांबची गोष्ट आहे. उभं ठेवलेलं, त्यांना मारहाण केलेली आहे, जातीवरनं नाव हे केले गेलेले, ही चौकशी केल्या गेली पोलिसांकडनं. चौकशीच्या भागासाठी आलेला 173 BNSS जे काही सांगता आम्ही अग्री करतो सर, पण इथे या केसमध्ये त्याचा संबंध येत नाही सर. अॅट्रॉसिटी स्पेशल कायदा आहे, तो प्रिव्हेल करतो. BNSSचा सेक्शन सांगतो की स्पेसिफिक ऍक्ट असताना स्पेशल कायदा जनरल कायद्याला कायम प्रिव्हेल करेल. पॉक्सोचा कायदा करतो, अॅट्रॉसिटीचा कायदा करतो, सगळे स्पेशल कायदे जनरल कायद्यांच्या सगळ्या सेक्शनला प्रिव्हेल करतात. त्याच्यामुळे अॅट्रॉसिटीचे FIR दाखल करून घ्यायला कुठलाच आता विरोध नाही, असा कुठला विलंब व्हायला नको. ऑलरेडी 1 तारखेपासून 3 तारीख आलेली सर.